मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे आणि फेसबुक पोस्टही केली आहे। यामध्ये त्यांनी आपल्याला बेल्स पाल्सी नावाचा एक रोग झाल्याचं सांगितलेलं आहे आणि लवकरच जनतेच्या सेवेत आपण परत येऊ आणि या रोगावर मात करू असा आशय सुद्धा या ट्विटमध्ये आपल्यासोबत करुणाताई मुंडे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। ताई, या ट्विटवर तुमची प्रतिक्रिया? जसं की अगोदर त्यांचा मंत्रीकाल जो होता त्याच्यामध्ये पूर्ण 5 वर्षामध्ये सगळ्यांनी बघितलेला आहे, सगळ्यांचे जास्त हॉस्पिटलमध्ये भरती राहणारा जरी मंत्री कोणी असेल तो धनंजय मुंडे। आणि आज सगळे जे भ्रष्टाचारचे आरोप प्रत्यारोप आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये समोर जायच्यानी लोकांचे समोर जाण्यासाठी आज त्यांच्याकडे काही शब्द नाही आहे, तोंड नाही आहे। त्याच्यासाठी ते आज आपला तोंड लपवण्याचं काम ते कोणती बिमारी आहे, काय नाव आहे त्यांच्या, बेल्स पाल्सी हे कुठून आणलेले आहे ते अशी वेगळी वेगळी बिमारीचे नाव कुठून आणतात मला माहीत नाही। आणि हे सगळे गोष्टी जे आहे त्यांचे बहाणे मी स्वतः घरामध्ये बघितलेलं आहे। आमच्या पण 11 डिसेंबर 2021 मध्ये आम्ही फिरण्यासाठी गेलो होतो 2020 मध्ये। ते बंगल्यावरती एक फोन कॉलवरती आमचं भांडण झाला आणि डायरेक्ट रात्री 4 वाजे अलिबागपासून इकडे आले आणि लीलावतीमध्ये भरती झाले होते आणि पोटाची कोणती तो अशी वेगळी नावाची बिमारी सांगितली होती, माझा हे आजार झाला। आणि असं वेळोवेळी असे बहाणे करण्याची त्यांची सवय आहे, हे माझं म्हणणं आहे। पण ते आता म्हणतात की या आजारामुळे सलग त्यांना 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही आणि हेच कारण आहे की त्यांनी कॅबिनेटमध्ये जाणं टाळलं, ते कॅबिनेटमध्ये जाऊ शकले नाही। तो चालेल, जरी खरोखर तुम्हाला हे आजार आहे आणि आज इतके मोठे आरोप प्रत्यारोप भ्रष्टाचार तुमच्यावरती होत असेल आणि प्रकृती तुमची पण चांगली नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्राची जनता आणि तुमची बायको स्वतः तुमच्याशी प्रार्थना करते की तुम्ही 1 वर्षासाठी त्याच्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणचा पण निकाल येतात आणि तुमची जे छबी आहे ते लोकांच्या समोर येतील की खरोखर जे तुमच्यावरती आरोप झालेले आहे हे खरे आहे की खोटे आहे ते पण क्लिअर होतील। आणि जसं की आज अजितदादांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेची नैतिकतावर सवाल प्रश्नचिन्ह आज त्यांनी केलेला आहे की धनंजय मुंडे माझ्यामध्ये नैतिकता होती त्याच्यासाठी मी राजीनामा दिला, पण धनंजय मुंडेमध्ये जरी नैतिकता असेल तर त्या राजीनामा देतात तो तुमच्या आराम पण होतील। तुम्ही हर 15 दिवसमध्ये हॉस्पिटलमध्ये आणि 5 स्टार हॉस्पिटलचा बिल पण सरकारला द्यावं लागते। हे सगळी गोष्टीचे तुम्ही पण बचा आणि घरामध्ये आराम करा 1 वर्षासाठी, तुमची नैतिकता पण लोकांना कळेल की तुमच्याकडे पण नैतिकता आहे। खरं तुम्हाला असं वाटतं की त्यांना काहीतरी आजार जडलाय की बहाणा आहे किंवा त्यांना तुम्ही लवकर बरे व्हा असा काही सल्ला द्याल? मला माहिती आहे, माझी सल्ला आहे की लवकर बरे हुआ, माझी तो शुभ भावना आहे, सगळ्यांच्याकडे आहे। दुश्मन को भी मैं शुभ भावना देती वो बात नहीं है, पर जे मी घरामध्ये बघितलेलं आहे ते मी सगळ्यांच्या समोर आणते। आज ईश्वरनी मला वेळ दिलेली आहे हे व्यक्तीचा जे आहे भयानक चेहरा लोकांच्या समोर आणण्याचा। अरे तुम्ही हॉस्पिटलमध्ये रूम बघा ना, हे सरकार अच्छा खरोखर जरी 100% त्यांना आजार असेल तर तुम्ही असे मंत्री लोकांना आहे ना एक हे करायला पाहिजे, एक काय म्हणतात त्याला, एक कायदा करायला पाहिजे की सरकारी हॉस्पिटलमध्ये हे लोकांना टाका सगळ्या लोकांच्या समोर, त्या तुम्हाला पूर्ण दूध का दूध आणि पाणी का पाणी तुम्हाला कळेल। जरी सरकारी हॉस्पिटलमध्ये एक प्रोटोकॉल झाला ना की तुम्हाला जरी कोणती मंत्री आमदार खासदार नगरसेवक जरी आजारी झाला तो त्यांना 5 स्टार हॉस्पिटलमध्ये नाही, एक सरकारी हॉस्पिटलमध्ये टाका आणि त्यांच्या चांगली पद्धतीने इलाज करा, तुम्हाला माहीत पडेल दूध का दूध पाणी का पाणी काय असते। धनंजय मुंडेंनी 5 स्टार हॉस्पिटलमध्ये नाही तर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला पाहिजे। घ्यायला पाहिजे सरकारी, हा सल्ला आहे 100%। त्यांना पण कळेल ना, मंत्री आहे, पालकमंत्री होते, आज 15 वर्षापासून मुंडे घराण्याकडे आहे सत्ता बीडची आणि पालकमंत्री होते पंकजाताई पण धनंजय मुंडे पण, तो आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये बघा कुत्ता भी बाथरूम नहीं कर सकता हॉस्पिटल में, ऐसी जगह पे लोगों को ज़मीन पे रखा जाता है। तो ये मंत्रियों को भी
समज में कळला पाहिजे ना की लोकांची काय परिस्थिती आहे, काय अवस्था आहे. त्यांना टाका. हर 15 दिवसमध्ये 1000 झाला नाही, आता 15 दिवस नाही झाले, 10 दिवस नाही झाले, डोळ्याचं ऑपरेशन झाला आणि त्या बरा झाला. तो आज कौन सी नई बेल पालसी नाम की कौन सी नई बीमारी चाइना से लेकर आ गए. तो ये सगळं क्या खोटं नाटक आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर धनंजय मुंडे यांचा जो रोग आहे, यांना जो आजार जडलेला आहे, तो खोटं नाटक आहे असं थेट आरोप करुणा मुंडे करतायत. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.